एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जो स्वतंत्र गट स्थापन केला आहे तिथे मात्र भारतीय जनता पक्षासोबत हातातला हात सोडला आणि त्या अनुषंगानेच आपल्याला चर्चा करायची आहे। आपण आधी म्हटल्याप्रमाणे दिल से दिल मिले ना मिले हातों में हात मिलाया करो असं राजकारणामध्ये एक सूत्र असतं। हे सूत्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेमध्ये का बाजूला ठेवलं याचा आपल्याला विचार करायचा आहे। त्यामुळे आपल्याला 2-3 गोष्टीचा विचार करायचा। एक तर एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय महापालिकेमध्ये आपल्या शिवसेनेचं अस्तित्व वेगळं ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? भारतीय जनता पक्षासोबत पुढील 5 वर्ष फरफटत जाण्यापेक्षा आपला आवाज मुंबई महापालिकेमध्ये स्वतंत्रपणे दिसावा यासाठी एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतलेला आहे का? आणि त्याशिवाय अत्यंत महत्त्वाचं आहे की आता जो सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे त्यानुसार जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं पक्षचिन्ह किंवा पक्षाची मान्यता निघाली आणि ती मान्यता काढून घेतली आणि हा पक्ष जर उद्धव ठाकरेंकडे गेला तर मग भारतीय जनता पक्षासोबत गेलेल्या या पक्षाचं काय करता येईल असा एक पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो। त्यामुळे हा गट स्वतंत्र ठेवला आहे का अशा विविध मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे आणि वेगवेगळ्या समित्यांचा त्याग करावा लागणार असताना सुद्धा स्वतंत्र गट स्थापन करून आपली ताकद शिवसेनाने आणि भाजपनी स्वतः एकत्र येऊन कमी केली की एकनाथ शिंदेंनीच त्यासाठी पुढाकार घेतला या सगळ्या विषयांवर आपल्याला बोलायचं आहे।